अर्धा किलो चिकन आहे, ह्याला आता आपण स्वच्छ करून घेऊया. थोडीशी लवंग घ्यायचे, त्यामध्ये ना थोडीशी विलायची टाकायची, एवढी विलायची, शहाजिरे आणि दालचिनी. याला आता वाटून घ्यायचं. मसाला ना असा रेडी होतो, मग या चिकन वरती टाकतो. हे आता खडे मसाले झाले. आता आपण अद्रक, लसूण, कोथिंबीर वाटून घेऊया. लसूण, अद्रक, कोथिंबीर, मीठ पेस्ट करून घे. दही टाकायची याच्यामध्ये. वरतून मीठ टाकायचं. याला मॅरिनेट करून ठेवायचं एक अर्धा तास तरी. कांदे असे बारीक चिरून घ्यायचे. कांदा ना तळेपर्यंत असं ब्राऊन होईपर्यंत तोपर्यंत तिकडे ना पाणी ठेवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं दालचिनी, थोडीशी विलायची, अशी 2-3 लवंग टाकून घ्यायची इथे, थोडी शहाजिरी. टाकून घ्यायचं. म्हणजे तूप टाकल्यावरती ना राईस असं एकदम मोकळा मोकळा होतो. त्यामुळे 1 चम्मच आपण तूप टाकून याच्यामध्ये. हे पाणी थोडंसं उकळून घ्यायचं. यामध्ये मीठ टाकावं लागेल. मीठ टाकून घ्यायचं.
असा कलर यायला पाहिजे कांद्याला मस्त. आता काढून घेते मी हा कांदा. त्यामध्ये ना थोडी कोथिंबीर पण तळून घ्यायची अशी कांद्याच्याच तेलामध्ये. थोडीशी झाली कोथिंबीर आपण काढून घेऊया. शिजलाय थोडासा हा असा शिजून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकूया दुसऱ्या पातेल्यामध्ये. कांदा तळून घेतला होता ना ते तेल सुद्धा वापरू शकता तुम्ही. मी तेच तेल टाकते आता. कांदा असा कुरकुरीत झाला एकदम. गॅस मिडियमच ठेवायचं. ह्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते आता. हे चिकन वरती असा कांदा टाकून घ्यायचा मस्तपैकी. आणि थोडीशी कोथिंबीर आपण टाकून ह्याच्यावरती आता हा शिजवलेला राईस एका वाटीमध्ये ना असा येलो कलर काढून घेतलेला आहे. थोडं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि ह्याच्यामध्ये एक लिंबाचा रस तो बिर्याणीमध्ये टाकला आपण. कलर असा टाकून द्यायचा. कलर छान येतो एकदम मिक्स झाल्यावर सगळं. आणि हे लिंबाचा रस टाकून घ्यायचा आणि वरती कांदा वगैरे टाकून घ्यायचा आता उरलेला. कॉटनचा कपडा ह्याला आपण असा बांधायचा मस्तपैकी घट्ट बांधायचा म्हणजे दम व्यवस्थित बसतो बिर्याणी. बांधून असं वरती टाकायचं व्यवस्थित. त्याच्यावरती ताट ठेवूया.
तास बिर्याणीला ठेवायचं आहे म्हणजे ती व्यवस्थित शिजते.